आम्ही सकाळी मांडवी ट्रेनने जायला निघालो. अर्थात ट्रेनमध्ये खूप छान छान खायला मिळणार होतं म्हणून. तर इथे ना आम्ही पहिल्यांदा ब्रेड पॅटीस ट्राय केला, त्यानंतर साबुदाणा वडा घेतला होता, त्यानंतर ना शर्विलने फ्रेंच फ्राईज पण ट्राय केले होते. आणि इथे ना आम्ही ट्रेनमध्ये शर्विलला खेळण्यासाठी सापशिडी आणि लुडो तो गेम घेतला होता. तर साबुदाणा वडा वगैरे खाऊन मी ना समोरच्या अप्पर बर्थवरती जाऊन झोपले, कारण रात्री ना पॅकिंगच्या चक्करमध्ये पुरेशी झोप झाली नव्हती. मी झोपले तेवढ्या वेळात विनायक आणि शर्विल या दोघांनी मेथीचे एक प्रकार होता भजीसारखा, तो आणि कटलेट ट्राय केलं होतं. आणि मग झोप पूर्ण करून मी साधारणतः 1:30च्या आसपास उठले आणि मग आम्ही ना जेवणाची ऑर्डर दिली होती, त्याची वाट बघत होतो. आम्ही ना व्हेज बिर्याणी आणि व्हेज फ्राईड राईस असं काहीतरी ऑर्डर केलं होतं, पण ना अपेक्षेप्रमाणे ते नव्हतं. मला ते टेस्टी नाही वाटलं. असो, तर जेवल्यानंतर ना शर्विल झोपी गेला. तोपर्यंत ना आमच्या समोरच्या सीटवरती जे पॅसेंजर बसले होते ते संगमेश्वरच्या स्टेशनला उतरले. त्यानंतर शर्विलला आम्ही त्याच्या सीटवरती झोपवलं, सो दॅट तो ना कम्फर्टेबली बसू शकेल आणि असं जरा व्यवस्थित झोपू शकेल थोडं जास्त वेळ यासाठी. आणि ना तोपर्यंत आम्ही एक कॉफी ट्राय केली आणि आम्ही वाट बघत होतो कधी एकदा आमचं स्टेशन येतं याची. सकाळी निघताना ना आमच्यासोबत एक गोष्ट घडली होती. मी ना म्हणजे आमच्याकडे साधारणतः 3 बॅग होते. त्यातली एक व्हाईट कलरची जी बॅग होती त्याचे हँडल आहेत ना माझ्या भावाकडून चुकून तुटले होते आणि आम्ही अगदी बिल्डिंगच्या बाहेर आलो आणि आमच्या बॅगेचे हँडल तुटले आणि समोरच आमची कॅब वाट बघत होती. ठाणा स्टेशनला जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली होती ती. मग तेवढ्या वेळात घरी जाऊन बॅग परत दुसरी चेंज करणं नॉट पॉसिबल होतं, बिकॉज ती माझ्याकडे एकमेव बॅग होती जी मी आईकडून आणली होती आणि त्याचं हँडल तुटलं. मग तशी आहे तशीच घेऊन जाणं आम्ही बेटर समजलो. तुमच्यासोबत पण असे बॅगेचं हँडल तुटणं, झिप खराब होणं यासारख्या गोष्टी घडत असतीलच. आमच्यासोबत तर या सर्रास घडतात. तुमच्यासोबत घडत असेल तर मला ना कमेंट करून नक्की कळवा. तर आम्ही ना दुपारी आमच्या शेजारच्या गावातले जे ऑटोवाले आहेत ना त्यांना फोन करून सांगितलं होतं की आम्हाला स्टेशनला घ्यायला या. तर ते बिचारे वाट बघत होते आणि आम्हाला सतत फोन करत होते की कुठे पोचलो याची. आम्ही साधारणतः ना 7:15च्या सुमारास कणकवली स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि अपेक्षेप्रमाणे ट्रेन जी होती आमची ती प्लॅटफॉर्म नंबर 2वरती लागली होती. मग ते सर्व सामान घेऊन आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 2वरून 1 नंबरवरती यावं लागलं होतं. सामान खूपच जास्त झाल्यामुळे कसाबसा आम्ही ब्रिज क्रॉस केलं. ब्रिज क्रॉस करेपर्यंत जवळजवळ सूर्यास्त होत आला होता आणि ऑटोवाले आम्हाला सतत फोन करत होते कुठे आहात. त्यांना बाहेर गेल्यावरती शोधणं हा मोठा एक टास्क होता, बिकॉज ब्रिज क्रॉस करताना आम्ही जवळजवळ शेवटचे राहिलो होतो. शर्विलला इथे खूपच एक्सायटेड होती. त्याचं प्लॅनिंग चालू होतं की मी गावी गेल्यावरती कोणत्या मित्राबरोबर खेळणार आहे, काय खेळणार आहे, तुम्ही मला सकाळी लवकर उठवा, मला हे खेळायचं आहे, मला खूप मस्ती करायची, हे सगळं प्लॅनिंग त्याचं चालू होतं ना. आणि आम्हाला ना इथे स्टेशनवर उतरून डायरेक्ट घरी जायचं नव्हतं. आम्हाला ना तिथे काही वस्तू घ्यायच्या होत्या, जसं की ब्रश, कोलगेट आम्ही हे आणलं होतं, ते आम्ही घेऊन मग जाणार होतो. तर आमचे जे ऑटोवाले होते ना त्यांना स्वतःच्या वापरासाठी पण घरच्या वापरासाठी पण भाजी घ्यायची होती, त्यामुळे आम्ही मध्येच तिथे थांबलो, भाजी वगैरे खरेदी केली, आमच्यासाठी वस्तू खरेदी केली. आणि हो, आमच्यासाठी लागणारी भाजी ना आम्ही ऑलरेडी आदल्या दिवशी रात्री घेऊन गेलो होतो, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला बाजारात जाता आलं तरी भाजी वाचून आपलं काही अडलं नाही पाहिजे. तसं भाजीमुळे काही अडणार नव्हतं, बिकॉज आत्ताच्या सीझनमध्ये आपल्या तोंडाला लावण्यासाठी आंबा तर आपल्या घरी नक्कीच असणार होता. तर अशा प्रकारे आम्ही ना प्लॅटफॉर्मवर आलो, आमचं सामान खरेदी केलं आणि घराकडच्या दिशेने निघालो. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला का, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही. चला, ओके, टाटा, बाय, थँक्यू.